श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं त्यांचं विशेष असं अभिष्टचिंतन करण्यात आलं। श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांचा वाढदिवस नुकताच विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांनी साजरा करण्यात आला। समाजातील विविध स्तरातून धर्मराज काडादी यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं। त्यांच्या वाढदिवसानिमित्त गंगा निवास या निवासस्थानी शुभेच्छा देण्याकरता मान्यवरांनी गर्दी केलेली होती। विविध राजकीय पक्षांचे नेतेगण, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटना, श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित शैक्षणिक संकुल, त्याचप्रमाणे नागरिकांच्या वतीनं धर्मराज काडादी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। दरम्यान द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं संचालक उमाकांत चौंडे तसंच चॅनल चीफ राजेश कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन धर्मराज काडादी यांचे विशेष अभिष्टचिंतन करण्यात आलं। त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या। विविध विषयांवर या निमित्तानं धर्मराज काडादी यांच्याशी संवाद देखील साधण्यात आला। यावेळी आपल्या शुभेच्छा पर मनोगतात राजेश कुलकर्णी यांनी एक प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ व्यक्तित्व म्हणून धर्मराज काडादी यांच्याकडे समाज पाहतो। साखर कारखान्यासह शैक्षणिक संस्था आज त्यांच्या नेतृत्वामुळे सक्षमपणे उभ्या असल्याचं सांगताना धर्मराज काडादी यांच्या संकल्पनेमुळे सिद्धेश्वर देवस्थान परिसराचा मोठा कायापालट होताना इथे धार्मिक पर्यटनाला चालना मिळत असल्याचा उल्लेख करत समाजाभिमुख नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात आल्या। श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय धर्मराज काडादी साहेबांचा वाढदिवस आहे आणि समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं। द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने देखील काडादी साहेबांचं आम्ही या ठिकाणी अभिष्टचिंतन करतो आणि समाज कार्यासाठी आणि ज्याला आपण म्हणू हे देव कार्य जे आहे हाती घेतलेलं व्रत आहे तर त्याला देखील उत्तम असं यश मिळत जावं, एक दीर्घायू आरोग्य त्यांना लाभो अशा प्रकारची सदिच्छा द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर काडादी साहेबांचं कार्य म्हणजे आप्पासाहेबांचं जे कार्य राहिले ते आज व्रत म्हणून पुढे नेणं, तर ही सगळ्यात मोठी त्यातली बाजू दिसते। आज सिद्धेश्वर देवस्थान परिसर जो काही सुशोभीकरणाचं आपल्याला बदल त्या ठिकाणी दिसून येतो किंवा एक भव्य असं मंदिर त्याचं जे स्वरूप सातत्यानं पालटत चाललंय आणि त्यातलं पावित्र्य आणि एक आधुनिकता देखील, तर आणि याचबरोबर धार्मिक पर्यटनासाठी अनुकूल असं वातावरण या ठिकाणी तयार केलं जाते। त्यात काडादी साहेबांचं एक मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात आहे। कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्यात आपल्याला दिसून येतं की राज्यातले अनेक असे साखर कारखाने वेगळ्या अडचणीतून जात आहेत, पण अशाही परिस्थितीत ऊस उत्पादक आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने सातत्यानं घेतली आणि आजही तो विश्वास काडादी साहेबांनी सार्थ ठरवलेला आहे आणि त्याचं एक समाधान आपल्याला शेतकरी वर्गातून दिसून येतं। याचबरोबर ज्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्याचं देखील एक पालकत्व काडादी साहेब जेव्हा सांभाळतात तेव्हा अशा संस्था चालवणं आज खरोखर जिकरीचं असतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्था हाताळणं, त्याची विश्वासार्हता कायम राखणं आणि या संस्था समाजाच्या कारणी मिळणं ही सुद्धा एक मोठी बाब आपल्याला दिसून येते। पण शेवटी प्रामाणिकपणे जे व्रत काडादी साहेबांनी हाती घेतलेलं आहे तर त्याचे दृश्य परिणाम सातत्यानं सोलापूरकरांसमोर येतात आणि समाजकारणामध्ये असं एक निरपेक्ष सेवाभावी व्यक्तिमत्व काडादी साहेबांच्या रूपानं आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा समाजातला चांगुलपणा आजही कायम आहे यावरती आमचा माध्यम म्हणून पूर्णपणे विश्वास बसतो। असंच कार्य काडादी साहेबांच्या हातून सातत्यानं घडावं अशा प्रकारच्या सदिच्छा ठिकाणी व्यक्त करतो। सर्वांच्याच शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करताना या सर्व सदिच्छांमुळे हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वास नेताना मोठी ऊर्जा मिळत असल्याची भावना धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली। वाढदिवसानिमित्त सत्कार करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले। असंच प्रेम आणि सहकार्य भविष्यातही कायम राहो अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।